नमस्कार. चला बघूया आपण चिकन मसाला आणि कलेजी फ्राय. कलेजी फ्राय म्हणजे काळजी असते चिकनची, 2 घड होते, त्या आपण कांद्यात असं फ्राय करूया. चला आता मसाला, चिकन मसाल्याचा मसाला बघूया. 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण तयार नसेल तर आलं लसूण घ्या आणि तुपावरती हलकासा भाजा, जास्त भाजू नका. हा आपला मसाला भाजून झाला. इकडे चिकन आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि हे इकडे कलेजी बारीक कापून त्याला मीठ, हळद, तिखट लावून ठेवले. थोडीशी, आमच्याकडे कोणी खात नाही, मी आणि तेच खातो म्हणून आपलं ते कधीतरी आणते, खूप दिवसांनी आणली. आणि हे चिकनला आपण तिखट, हळद, मीठ आणि आलं लसूण असेल तर आलं लसूण लावून ठेवा. आता हे दोन्ही तयार झालं. आता आपण कलेजी फ्रायची तयारी करूया. कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरची घालूया, थोडं जिरं घाला, कांदा घाला. कांदा छान फ्राय करा. तुम्हाला जास्तचं हवं आहे तर चांगले दोन मोठे, 2 किंवा 3 छोटे असे कांदे घ्या. जसं असेल तुमची क्वांटिटी तसं घ्या. हे अगदी 2 काळजीचे घड होते, त्याचं बनवते मी. आता तिखट घातलं, हळद, मीठ आणि आपलं टोमॅटो असं घालून छान कांदा टोमॅटो मिळून आलं. आपण मीठ पण घातलंय. आता त्याच्यामध्ये आपण काळजी घालायची, छान फ्राय करायची. छान लागते, करून बघा. हे असं सुकं असतं ना, आपण सुकं चिकन बनवतो किंवा काय, ह्याच्यामध्ये तुमच्याकडे असेल ना चटणी म्हणतात आपली सुक्या मिरचीची, आमच्या कोकणाकडे चटणी असते ती सुकी मिरची, लसूण, खोबरं घालून किंवा नुसती सुकी मिरची आणि लसूण आणि मेथीची चटणी असते, ती 1 चमचा टाकलीत ना तरी चालेल. आत्ता मी सध्या गावी गेली, माझी त्या चटण्या संपल्यात. पण कुठल्याही चिकनच्या सुक्या ह्याला, अगदी भुर्जीला सुद्धा तुम्ही 1 चमचा तशी चटणी घातली ना खूप छान होते. आता आपण छान सगळं घातले. कुठलाही तुम्हाला हवा असेल तर गरम मसाला घाला. मी नॉनव्हेजला खूप कमी असे सगळे मसाले घालते, कारण नॉनव्हेजची एक स्वतःची चव असते. त्याच्यात आपण सगळे मसाले घातले ना की ती चव बदलून जाते. प्रॉपर नॉनव्हेजची चव लागली पाहिजे आपल्याला. वरती मसाले जे घातले त्याचा आपल्याला फ्लेवर नाही येतं कामा. आता छान परतलं, वरून कोथिंबीर घातली. आपली कलेजी फ्राय तयार आहे. मस्त, काही कशासोबतही, अगदी भाकरीसोबत, आहा मस्त. भाकरीसोबत खा, नाही तर घ्या अशीच डिशमध्ये आणि खा चमच्यानी. अशी मस्त आपली डिश झाली आहे तयार एक. आणि आता आपण आपला चिकन मसाला बघूया. चिकन मसाल्यासाठी कढईमध्ये तेल, तूप मिक्स घ्यायचं. हवंय तेल घ्या, हवंय तूप घेतलं तरी चालेल, किंवा तेल तूप मिक्स घेतलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण जिरा घालायचं आणि हे आपलं काय ते तेजपत्ता घालायचा आणि आपण केलेला मसाला, टोमॅटो, कांदा, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता ह्याच्यात तिखट घालायचं, थोडा चिकन मसाला घालायचा. याच्यामध्ये तुम्ही जर आपला खडा मसाला घेतला असतात ना तर आपल्याला ह्या चिकन मसाल्याची गरज नसती लागली. खडा मसाला, आपलं दालचीन, लवंग, काळी मिरी ते नाही घेतलं, मग आपण चिकन मसाला घालायचा आणि धणाजिरा पावडर घालायची. छान मस्त परतायचा आपला मसाला. छान तेल सुटू द्यायचं. आता झाले. आता आपले नवरात्री चालू होणार आहे. 1-2 डिश बघून घ्या, पुन्हा नवरात्रीला तयार होऊया. छान.
मस्त असा मसाला आपला बघा छान परतलाय. छान मस्त चिकन असं मसाल्याबरोबर चिकनही फ्राय होऊ द्या. तुम्हाला हवं असेल तर आधी चिकन फ्राय करून काढले असते तरी चाललं असतं, असंही टाकलं असतं तरी चालेल. असं पूर्ण व्यवस्थित छान मसाल्यात मिक्स होऊ द्या, चांगलं एकजीव होऊ द्या. तिकडे आपण छान पाणी तापत ठेवलेलं आहे. थोडंसं गरम गरम पाणी घालायचं. छान करून बघा. असं काही नाही आहे, आपण टोमॅटो कांदा असं पण कुठल्याही वस्तूत आपण टोमॅटो कांदा घालतो, पण तो कितपत भाजायचा किंवा कधी टाकायचा किंवा काय काय घालायचं त्याच्यामध्ये, याच्यावरती आपली चव अवलंबून असते. बाकी जेवणात वेगळं काही नसतं. आता झालं, आपण गरम पाणी घातलं थोडं थोडं. मस्त झालं आपलं चिकन मसाला. आता मिक्स करा छान. तुम्हाला किती पाणी हवं आहे, शक्यतो अगदी पातळ नका करू. चिकन मसाला म्हटल्यावरती चिकन मसाल्यासारखं होऊ द्या. मस्त तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊनही अशी चव मिळणार नाही याची गॅरंटी. आणि हे मी तुम्हाला काजू 2-4 काजू मी नेहमी मसाल्यात टाकते, तर यावेळेला हे काजू आणि थोडंसं ओलं खोबरं असं एकत्र बारीक करून वरून घातले. खोबरं तुम्हाला कमी जास्त थोडं करू शकता. 2-4 एक काजू घ्या, जशी तुमची जेवढी ग्रेव्ही असेल ती तसं घेऊन थोडं खोबरं आणि आपले काजू बारीक करून चांगली पेस्ट करून वरून घाला आणि छान उकळी येऊ द्या. कोथिंबीर घाला वरून. मस्त आपला चिकन मसाला तयार आहे. आता हे जरासं वरती आपलं हे बघा झाकण ठेवलं, छान मस्त छान वाफ दिली. आपली व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हा तेजपत्ता आहे ना, तुम्हाला त्याचं अगदी म्हणजे स्वाद थोडासा असेल ठीक आहे, तर सारखा त्या आपल्या कुठल्याही ग्रेव्हीमध्ये शिजत राहिला तर त्याचा एक वेगळा स्वाद येतो. तर तो तुम्हाला जर आवडला तर ठेवा, नाही आवडत असेल तर तो काढून टाका, कारण आपल्याला ओरिजिनल चव पाहिजे. असला आपला चिकन मसाला तयार आहे. वरून छान कोथिंबीर घाला. मस्त छान वास येतोय. काजू आणि खोबऱ्याची पेस्टला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. हे आपलं कलेजी फ्राय, मस्त कलेजी फ्राय चिकन मसाला चपाती भाकरीसोबत छान लागतो. नमस्कार.